सुद्धा उंच आकाशात उडण्यापूर्वी धावपट्टीवरून धावावं लागतं, तेव्हाच कुठे ते उंच झेप घेऊ शकतं. आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला जर काही कमवायचं असेल तर बऱ्याचदा आपल्याला अपयशाचा, संकटांचा सामना करावा लागतो. बरेचसे अडथळे येतात, पण जर आपण ते पार केले तर त्या विमानाप्रमाणेच आपण सुद्धा उंच भरारी घेऊ शकतो. आणि म्हणूनच जर आयुष्यामध्ये अडचणी येत असतील, अपयश येत असेल तर खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. तुम्ही नक्कीच एक दिवस यशाची उंच भरारी घ्याल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आज आपण TCS IBPS पॅटर्न प्रमाणे ज्या यापूर्वी झालेल्या एक्झाम आहेत, जसं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं तलाठी भरतीचा जो काही मी प्लॅन दिला, तलाठी स्टडी प्लॅन, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की TCS IBPSने यापूर्वी घेतलेल्या ज्या एक्झाम आहेत त्यांचे क्वेश्चन्स जे आहेत ते अर्थातच आपण डिस्कस करणार आहोत. मात्र डिस्कशन हे आपण 4 जून नंतर म्हणजे राज्यसेवेच्या एक्झाम नंतर सुरू करणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करत असाल तर आणखी थोडा तुमचा अभ्यासामध्ये तुम्हाला यापूर्वी कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारलेले आहेत, रिसेंटली झालेल्या जे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये ITI इन्स्ट्रक्टर असेल, भूमी अभिलेख असेल, म्हाडाची एक्झाम असेल, तर त्या प्रश्नांच्या संदर्भाने तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आणि म्हणूनच आपण जे झालेले प्रश्न आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा ते प्रश्न जे आहेत ते पाहणार आहोत. तर आज आपण ITI इन्स्ट्रक्टर 2022चा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधले काही क्वेश्चन घेणार आहोत. मराठी विषयाचे 15 प्रश्न जे आहेत ते आपण घेणार आहोत. आणि याच्यातून तुम्हाला एक आयडिया येईलच की मराठी तसं तर सोपे प्रश्न येतात, पण तुमचा सराव असणं हे गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, राजाला हिरेजडित मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा. आता बऱ्याच जणांचा ज्यावेळेला आपल्याला कर्ता विचारला जातो त्यावेळेला बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की कर्ता कुठला असेल. म्हणजे एखादी व्यक्ती दिलेली असेल, एखादं नाव दिलेलं असेल तर आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती म्हणजेच नाव आहे. इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, राजाला हिरेजडित मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा. ज्यांचं बेसिक क्लिअर नाहीये ते काय म्हणतील, याच्यामध्ये कर्ता आहे राजा, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर देतील. मात्र कर्ता शोधण्याचा सगळ्यात सोपा आणि इझी नियम काय आहे, वाक्यामध्ये जी कुठली क्रिया दिलेली आहे त्या क्रियेला आपण काय करणार आहोत, नारा हा प्रत्यय लावणार आहोत आणि कोण असा प्रश्न विचारणार आहोत. म्हणजे इथे क्रिया कशाची आहे, शोभण्याची आहे. शोभणारा कोण असं जर तुम्ही विचारलं, शोभणारा कोण, तर तुम्हाला उत्तर काय मिळतं, मुकुट. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते काय असेल, पर्याय क्रमांक 2. इथे वरती खाली झालेत पर्याय, थोडेसे समजून घ्या. तर शोभणारा कोण, मुकुट. मुकुट शोभून दिसतोय म्हणून तो काय झाला, या वाक्याचा कर्ता झाला. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. ज्यांचं बेसिक क्लिअर नाहीये त्यांना इथे कन्फ्युजन होऊ शकतं. मात्र या गोष्टी ज्या छोट्या छोट्या तुम्हाला लेक्चरमधून समजतील, त्या तुम्ही जर यापूर्वी अभ्यासल्या नसतील, तुम्हाला माहिती नसेल तर त्या तिथेच क्लिअर करून घ्या. शोभणारा कोण आहे, मुकुट. म्हणून पर्याय क्रमांक 2 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न आहे, मी निबंध लिहित असेन या वाक्याचा काळ ओळखा. जनरली जेव्हा काळ ओळखायचे असतात तर आपण जे काही क्रियापद दिलेलं आहे त्याच्यावरूनच आपण ओळखतो. वाक्यामध्ये क्रिया जी आहे ती चालू आहे, ती घडलेली आहे म्हणजे घडून गेलेली आहे, घडत होती का कंटिन्युअसली, याच्यानुसार वाक्यांचा काळ ठरत असतो. मग आपल्याला मुख्य जे काळाचे 3 प्रकार आहेत ते तर माहितीच आहेत की वर्तमान काळ असतो, त्याच्यानंतर दुसरा काळाचा प्रकार असतो भूतकाळ आणि त्याच्यानंतर भविष्यकाळ. आपण असंही म्हणू शकतो की आधी भूतकाळ, नंतर वर्तमान काळ, नंतर भविष्यकाळ. म्हणजे घडून गेलेल्या घटना भूतकाळामध्ये, सुरू असणाऱ्या घटना ज्या आत्ता घडत आहेत त्या असतात वर्तमान काळामध्ये आणि ज्या घडतील त्या असतात भविष्य काळामध्ये. मात्र याचे आणखी 4 प्रकार पडतात आणि इथे तुम्हाला उपप्रकारच ओळखायला सांगितलं. आता इथे काय म्हटलेलं आहे, मी निबंध लिहित असेन म्हणजे ती गोष्ट मी करत असेन, ती घटना घडलेली आहे का, घडत आहे का, नाही ती घडेल. म्हणून इथे जे तुमचं उत्तर यायला पाहिजे ते अर्थातच भविष्य काळामध्ये यायला पाहिजे. आता इथे ऑप्शन जर पाहिले तर एकाच ऑप्शनमध्ये तुम्हाला भविष्यकाळ दिला, पण जर समजा इथे तुम्हाला बाकी ऑप्शनमध्ये पण जर भविष्यकाळाचे वेगळे प्रकार दिले असते तर तुम्ही कन्फ्यूज झाला असता. ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला काळाचे जे प्रकार आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. आता इथे काय म्हटलंय, मी निबंध लिहित असेन म्हणजे लिहिण्याची क्रिया माझी सुरू असेल, ती पूर्ण झालेली असेल का, नाही, ती क्रिया अपूर्ण असेल, म्हणून अपूर्ण भविष्यकाळ. मग आपण थोडक्यात जर काळांचे प्रकार इथे समजून घेतले
तर पहिला प्रकार पाहूयात आपण, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ म्हणजे काय? एखादा शास्त्रीय नियम आपल्याला समजून सांगायचा आहे, किंवा एखादी घटना आहे ती आपल्याला समजून सांगायची आहे, किंवा एखादं त्रिकाल सत्य आहे म्हणजे नेहमी सत्य असणारी घटना, इंग्लिशमध्ये जनरल ट्रूथ ज्याला आपण म्हणतो, अशी घटना आहे, किंवा एखादा सुविचार आहे, किंवा एखादी म्हण आहे. हे जे काही सगळ्या गोष्टी असतात त्या साध्या वर्तमान काळामध्ये असतात. सरळ सरळ रचना असते की मी शिकवते, तुम्ही शिकता, हा झाला साधा वर्तमान काळ. आता त्याच्यानंतर जर आपण दुसरा प्रकार पाहिला तर तो असेल चालू वर्तमान काळ, किंवा त्यालाच तुम्ही अपूर्ण वर्तमान काळ असं सुद्धा म्हणाल. म्हणजेच मी शिकवत आहे, आता मी शिकवत आहे, ही क्रिया चालू आहे माझी, तुम्ही शिकत आहात, ही क्रिया चालू आहे, म्हणजे इथे काय झाला? अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ झाला. त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ काय असेल तर ती क्रिया आता नुकतीच पूर्ण झालेली आहे. जसं की मी जर म्हटलं की मी शिकवले आहे, मी मराठी व्याकरण शिकवले आहे, आहे आले शेवटी, म्हणजे जस्ट आत्ता कंप्लीट झालेली क्रिया आहे, तर तो असेल पूर्ण वर्तमान काळ. आणि जर आपल्याला शेवटचा म्हणजे याचा चौथा जो प्रकार आहे रीती वर्तमान काळ जर आपल्याला पाहायचा असेल तर काय? मी शिकवत असते म्हणजे ही नेहमी घडणारी क्रिया आहे, ती मी सतत करत असते, सतत घडणारी क्रिया आहे जी वर्तमानामध्ये घडते आणि ती मी तुम्हाला सांगते. मी शिकवत असते, तुम्ही शिकत असतात, तुम्ही अभ्यास करत असतात, तुम्ही पुस्तक वाचत असता. हे या ज्या सगळ्या घटना आहेत त्या नियमितपणे किंवा नेहमी घडणाऱ्या आहेत. तर मग तुम्ही तिथे काय म्हणाल? त्याला रीती वर्तमान काळ. सेम असंच भूतकाळामध्ये असेल. एखादी नॉर्मल गोष्ट मी शिकवले, साधा भूतकाळ झाला. मी शिकवत होते, ती माझी क्रिया चालू होती, म्हणजे अपूर्ण भूतकाळ आहे किंवा चालू भूतकाळ आहे. किंवा जर मी शिकवले होते म्हणजे माझं शिकवून झालेलं होतं सगळं, तर तो पूर्ण भूतकाळ असेल. आणि मी शिकवत असे म्हणजे पूर्वी मी नेहमी शिकवत असायचे किंवा मी शिकवायचे असं जरी असेल तरी तो काय असेल? मग रीती भूतकाळ असेल. सेम आपण भविष्यकाळाच्या बाबतीत जर पाहिलं तर साधा भविष्यकाळ, मी शिकवेन, हा झाला साधा. त्याच्यानंतर मी शिकवत असेन म्हणजे माझी शिकवण्याची क्रिया सुरू असेल त्यावेळेला, तर तो काय झाला? अपूर्ण भविष्यकाळ झाला. मी शिकवलेलं असेल, माझं शिकवून झालेलं असेल म्हणजे त्यावेळेपर्यंत, हा काय असेल? मग पूर्ण झालेला भविष्यकाळ असेल. आणि इथून पुढे पण मी असंच शिकवत जाईन म्हणजे ती घटना नियमितपणे पुढे सुद्धा घडत राहील, त्याला काय आपण म्हणू? मग रीती भविष्यकाळ. म्हणजे ऑलमोस्ट काळ हा टॉपिक तुमचा इथे एका प्रश्नामध्ये झालेला आहे, तुम्हाला समजला असेल. या प्रश्नाचं उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, बाजार हाट या शब्दाचा समास सांगा. आता ज्यावेळेला तुम्ही समास अभ्यासता, समासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय बाजार हाट, अव्ययी भाव, द्वंद्व, तत्पुरुष की द्विगु. याचा जर आपण विचार केला तर आता सामासिक शब्द आहेत त्यांचा आपण विग्रह करतो आणि त्याच्यावरून समासाचे प्रकार आपल्या लक्षात येतात. आता ज्यावेळेला आपण बाजार हाट असं म्हणतो याचा अर्थ असा होतो की बाजार हाट म्हणजेच बाजार तर आहे प्लस तत्सम वस्तू. तत्सम वस्तू म्हणजे बाजारासोबतच इतर काही वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये येतील. मग याला काय म्हटलं जाईल? जर समजा जो काही अर्थ आहे तो तर आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतील, असं जर त्या समासाचा अर्थ होत असेल, इतर घटकांचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव होत असेल, तर तो असतो समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. मग इथे जर आपण पाहिलं तर द्वंद्व दिलेला आहे म्हणजे इथे पर्याय 2 असायला पाहिजे. थोडे पर्याय वरखाली झालेत ते समजून घ्या, ठीक आहे. तर द्वंद्व हे असेल तुमचं बरोबर उत्तर. मग याच्यामध्ये बाजार हाट हे एक उदाहरण आहे, वेणी फणी हे एक उदाहरण आहे, किंवा चहा पाणी. चहा पाणी म्हणजे काय? चहा पाणी आणि इतर काही वस्तू असतील तर हे कुठली उदाहरणं येतात? द्वंद्व समासाची उदाहरणं येतात. समाहार द्वंद्व. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, पुढीलपैकी तहान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मला तहान लागली असं आपण नॉर्मली म्हणतो आणि तहानला खूप सगळे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामधला एक महत्त्वाचा जो आपल्याला नेहमी माहिती असतो, उदाहरण जर आपण इथे ऑप्शन जर पाहिले तर तृण आहे, कृषी आहे, तृष्ण आहे, कृष्ण आहे. तृण म्हणजे काय असतं? गवत. कृषी म्हणजे काय असते? शेती. तृष्णा म्हणजे काय असतं? त्याची तृष्णा भागली, तहान. आणि कृष्णा म्हणजे काय आहे? कृष्णा हे एका नदीचं नाव आहे. सो उत्तर काय येईल तुमचं? तृष्णा. पर्याय क्रमांक 4 हे येईल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर त्याच्या घरात खाणारी माणसे खूप आहेत. त्याच्या घरात खाणारी माणसे खूप आहेत.
कंसातील शब्दाची जात ओळखा. इथे तुम्हाला ज्या शब्दांच्या जाती आहेत त्याच्यामध्ये नाम, देन सर्वनाम, त्याच्यानंतर येतं विशेषण, त्यानंतर येतं क्रियापद, त्यानंतर येतं क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयान्वयी अव्यय आणि शेवटचं केवल प्रयोगी अव्यय. या आहेत शब्दांच्या 8 जाती. इथे काय विचारलंय, त्याच्या घरात खाणारी माणसे खूप आहेत. कंसातल्या शब्दाची जात ओळखा. क्रिया विशेषण अव्यय, सामान्य नाम, विशेषण की सर्वनाम. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की हा शब्द आलाय कशासाठी. हा शब्द आलेला आहे माणसांबद्दलची अधिक माहिती सांगण्यासाठी. माणसे हा शब्द काय आहे, इथे नाम आहे. आणि नामाबद्दलची अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो, नेहमी विशेषण असतो. आणि हा शब्द सुद्धा आपल्याला नामाबद्दलची अधिक माहिती सांगतोय. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर येईल ते काय येईल, विशेषण. पर्याय क्रमांक 3. क्रियाविशेषण अव्यय काय असतं, जे की क्रियेबद्दलची अधिक माहिती सांगते. सर्वनाम काय असतं, नामाऐवजी येणारा शब्द असतो. आणि सामान्य नाम काय असतं, तर ज्या आपण जनरली म्हणजे एखाद्या नामाच्या जातीचा जर बोध होत असेल त्या नामातून तर त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो, जसं की मुलगा, मुलगी असं. आणि जर आपण स्पेसिफिक केलं त्याच्यामध्ये सुप्रिया असं म्हटलं तर ते झालं विशेष नाम. पुढचा प्रश्न, लताबाई सुंदर गाणे म्हणते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोगावरती प्रश्न आलाय. बऱ्याचदा काय होतं ना, इथे आपल्याला इझी क्वेश्चन आहेत, पण डिटेलमध्ये जर प्रश्न आले तर आपण थोडेसे गोंधळतो. बेसिक क्लिअर असेल तर सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही देऊ शकता. पर्याय काय आहेत, सकर्मक कर्तरी, शक्य कर्मणी, अकर्मक कर्तरी, कर्म कर्तरी. प्रश्न काय आहे, लताबाई सुंदर गाणे म्हणते या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोगाचे प्रमुख 3 प्रकार जर आपण पाहिले तर तुम्हाला माहिती आहे, कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे आणि भाव्य प्रयोग आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला पाहायचे कर्म आहे की नाही. कर्म असेल तर तो कर्मणीमध्ये जाईल, कर्म जर नसेलच तर तो कर्मणीमध्ये जाणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर कर्त्याच्या लिंगवचनानुसार जे हे आहे क्रियापद आहे ते बदलते. कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार की कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलते, हे तुम्हाला पाहायचं. या वाक्याचा विचार केला तर लताबाई सुंदर गाणे म्हणते. म्हणणारी कोण आहे, लताबाई. म्हणणारी कोण आहे, लताबाई. आता इथे काही गोष्टी आहेत, आपण जे काही बेसिक रूल आहेत म्हणजे जे मराठी व्याकरणच्या बॅचला आहेत त्यांना शिकवलेलं आहे मी, की जर समजा वाक्य वर्तमान काळामध्ये असेल तर तो एक पॉइंट आपण कन्सिडर करू शकतो कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी. कर्तरी प्रयोगामध्ये जनरली वाक्य जे आहे ते वर्तमान काळामध्ये असतं. आणि कर्म जे आहे, आता इथे काय आहे, म्हणणारी कोण, लताबाई. आपण जो सिंपलवाला रूल आहे तो जर अप्लाय केला तर इथे आहे कर्ता लताबाई. आपण कर्तानुसार क्रियापद बदलते का ते पाहूयात. लताबाई सुंदर गाणे म्हणते याच्या ऐवजी आपण दुसरं नाव इथे म्हणजे याचं जर आपण लिंग बदललं, लताबाईच्या ऐवजी आपण राम घेतलं, राम सुंदर गाणे म्हणतो. म्हणजे इथे क्रियापद जे आहे ते बदलत आहे कर्त्यानुसार. मग कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत आहे तर अर्थातच तो कर्मणी असणार नाहीये, हा ऑप्शन गेला. कर्म कर्तरी असणार नाहीये, अकर्मक कर्तरी किंवा सकर्मक कर्तरी. मग कर्म आहे का ते शोधा. लताबाई गाणे म्हणते, म्हणणारी लताबाई आहे. म्हणण्याची क्रिया कोणावरती घडत आहे, गाण्यावरती घडते. गाणे हे इथे कर्म आहे, म्हणून हे जे वाक्य आहे ते कसं आहे, सकर्मक कर्तरी आहे. प्रयोग थोडे डिटेलमध्ये अभ्यासा, कन्फ्युजन होणार नाही तुमचं. तरीही तुम्हाला कर्त्यानुसार कर्मानुसार कशा पद्धतीने जे हे आहे क्रियापद आहे ते बदलते इतकं जरी माहिती असेल तरी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुमची निघतात. हे आपण फक्त क्वेश्चन आन्सर घेतो, त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये जात नाही. मराठीच्या व्याकरणच्या याच्यामध्ये तुम्ही हे डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं सकर्मक कर्तरीमध्ये काय असतं, कर्ता जो असतो तो नेहमी म्हणजे नेहमी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की शक्यतो तो प्रथमेमध्ये असतो. ठीक आहे. वर्तमान काळी जे आहे वाक्य जे आहे ते वर्तमान काळामध्ये शक्यतो वर्तमान काळामध्ये असतं आणि कर्ता हा प्रथमेत असतो, कर्त्याला प्रत्यय नसतो. शक्यतो नाही, कर्त्याला प्रत्यय नसतो. तर इथे लताबाई म्हटलेला आहे, याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकत होतात. पर्याय क्रमांक 1 सकर्मक कर्तरी हे असेल या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचे रीती वर्तमान काळातील रूप सांगा. आता रीती वर्तमान काळ म्हणजे काय, मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं, ती क्रिया सततची घडत आहे, नेहमी घडत आहे, वर्तमान काळामध्ये सततची घडणारी क्रिया. तो मुलगा खेळत होता हा आहे अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. तो मुलगा खेळत असेल हे आहे भविष्यकालीन वाक्य. तो मुलगा खेळत असतो
नेहमीची क्रिया दर्शवली म्हणजे हेच असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तो मुलगा खेळतो हे असेल आपला साधा वर्तमान काळ. तो मुलगा खेळतो हा असेल साधा वर्तमान काळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्थैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. स्थैर्याचा विरुद्धार्थी शब्द शोधा. ऑप्शन थोडे वर खाली झालेत पण नंबर असेच आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. ठीक आहे. स्थैर्य, अस्थैर्य, स्थैर्य, अस्थैर्य. पर्याय क्रमांक 2 असेल या प्रश्नाचं उत्तर. खूप इझीवाला प्रश्न होता. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे. 4 विधानं दिली आहेत. व्याकरणदृष्ट्या कुठलं वाक्य बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. जेव्हा असे प्रश्न येतात ना, हे तुमच्या हातातले मार्क असतात. हे मार्क्स तुमचे नाही जायला पाहिजे, कारण केवळ प्रश्न वाचल्यानेच तुमच्या लक्षात येते की याचं बरोबर उत्तर काय आहे. पहिलं विधान आहे प्राचार्य पटवर्धन यांना बालपणापासून शिक्षक व्हायचे होते. दुसरं विधान आहे प्राचार्य पटवर्धन बालपणापासून शिक्षक यांना व्हायचे होते. अर्थातच हे चुकीचं आहे, उच्चारावरूनच लक्षात येते. बालपणापासून शिक्षक पटवर्धन यांना व्हायचे प्राचार्य होते. वाक्याची रचना चुकीची आहे. शिक्षक यांना बालपणापासून प्राचार्य पटवर्धन व्हायचे होते, काहीही सेन्स लागत नाही. पहिलं विधान बरोबर आहे, प्राचार्य पटवर्धन यांना बालपणापासूनच शिक्षक व्हायचे होते. पुढचा प्रश्न, मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. खूप इझी आहे. पर्याय काय आहेत, विद्यार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य की आज्ञार्थी वाक्य. आता लक्षात घ्या की जनरली ज्या वेळेला क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय असतात त्यावेळेला ती जी वाक्य असतात ती विद्यार्थी वाक्य असतात. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्याचा किंवा योग्यतेचा आपण लिहूयात इथे, कर्तव्य असेल किंवा योग्यता असेल किंवा एखाद्या गोष्टीची म्हणजे एखादी इच्छा व्यक्त करायची असेल किंवा शक्यता असेल यांचा जर बोध होत असेल आणि क्रियापदाला वाविवे हे जर प्रत्यय असतील तर ती विधानं कशी असतात, विद्यार्थी असतात. म्हणूनच पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं उत्तर. मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी हे आहे विद्यार्थी वाक्य. वाविवे हे लक्षात ठेवा. संकेतार्थी वाक्य काय असतात, जर समजा जर तरनी जोडलेली जी वाक्य असतात ती वाक्य संकेतार्थी असतात. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास व्हाल, जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्ही नापास व्हाल असं. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य काय असेल तर अर्थातच एखाद्याला आज्ञा दिलेली असेल तर ती आज्ञार्थी वाक्य असतील. आणि स्वार्थी वाक्य काय असतात तर जर समजा एखाद्या विधानावरून त्या विधानातल्या क्रियापदावरून केवळ वाक्याचा काळ आपल्याला समजत असेल, केवळ काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य असतं स्वार्थी वाक्य. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. लिंग विचारानुसार पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. थोडं काळजीपूर्वक इथे तुम्हाला वाचण्याची गरज आहे. तुम्ही जर घाई केली तर या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. बालक, बालिका करेक्ट आहे. श्रीमान, श्रीमंती, दिग्दर्शक, दिग्दर्शिका, कवी, कवयित्री. श्रीमान, श्रीमती, श्रीमान, श्रीमती. इथे दिलेला आहे श्रीमंती. ऑप्शन वाचताना काळजीपूर्वक वाचा. बऱ्याचदा जसं मी मागे एकदा डिस्कशनमध्ये 100 डेजमध्ये 90 डेजमध्ये स्टुडंट्सना सांगितलं होतं की मुलं काय करतात, म्हणजे एक स्टुडंट ऑफलाईन क्लासच्या वेळेला असं झालं होतं की एका मॅडमनी काय केलं, प्रश्न आला होता आणि त्यांना विचारलं होतं की पाल हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे. तर त्यांना असं वाटलं की अरे म्हणजे पाल हे तर मी कधी ऐकलंच नाहीये, ते पाली आहे. म्हणून त्यांनी प्रश्नामध्ये पाली केलं आणि त्याच्यावरून उत्तर लिहिलं होतं. तर असं करायचं नाही. आता इथे तुम्हाला असं वाटेल की अरे श्रीमान, श्रीमती असतं, चुकून डॉट आलाय की काय, तो चुकून आलेला नसतो, प्रश्नच तसा असतो. तर या बाबतीत थोडी काळजी घ्यायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे वचन विचारानुसार पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे. वचन बदलायचं आहे. एक पेरू, अनेक पेरू. पेरे असतं का, नाही. माळ, एक माळ, अनेक माळा. माळी चूक आहे. एक फांदी, अनेक फांद्या. इथे दिलेला आहे फंदा, हे चुकीचं आहे. एक सासू, अनेक सासवा. सासूचं सासवा होतं अनेक वचन. तुम्हाला विचारलेलं आहे योग्य ओळखा, योग्य ओळखा. त्याच्यामुळे बरोबर कुठला आहे, पर्याय क्रमांक 4. बऱ्याचदा असं होतं की योग्य अयोग्य आपण वाचत नाही, घाईघाईमध्ये पेरू पेरे, अरे हे नाही होत, मग हेच असेल उत्तर म्हणून तुम्ही पर्याय क्रमांक 1 लगेच उत्तर देऊन टाकता. नंतर लक्षात येतं अरे योग्य विचारलेलं आहे. तर योग्य विचारले की अयोग्य याच्याकडे पण लक्ष द्यायचं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, म्हणजे इथून पुढचे जे प्रश्न आहेत 3 ते तुम्हाला विचारलेले आहेत उतारावरती. उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. इझी उतारे असतात. बऱ्याच जणांना पॅसेजचं टेन्शन येतं, ते टेन्शन घ्यायचं नाही. सोपं उतारे आपण वाचूयात आणि त्याच्यावरून आपण उत्तर काढायचं. त्याच्यापूर्वी आधी आपण प्रश्न पाहून ठेवूयात.
पहिला प्रश्न आहे शाबूत असणे, म्हणजे तुम्हाला शाबूत असणे हे शोधायचं आहे, याचा अर्थ विचारलाय. तर शाबूत असणे याचा अर्थ काय होतो? बारकाईने पाहणे, टिकून राहणे, चमचमणे, बागडणे. पॅसेज न वाचता तुम्हाला माहिती आहे शाबूत राहणे म्हणजे काय असतं? टिकून राहणे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिंह या अर्थी उतार्यात वापरलेला शब्द सांगा. आकाशगंगा, वनराज, हिमगिरी, गिरिराज. आणि पुढचा प्रश्न आहे ऋषींच्या जटा कोणाला म्हटले आहे? शिखरांना, सूर्यकिरणांना, ढगांना, बर्फाला. आता याच्यासाठी पॅसेज वाचावा लागेल. छोटासा पॅसेज आहे, वाचून घेऊयात आपण. मेघांनी आकाश भरलेले असले म्हणजे लांबवर पाहिले की ढग कोणते आणि शिखर कोणते हे ओळखता येत नाही. जरा तीक्ष्ण नजरेने पाहिल्यास चंद्रावरील काळ्या डागांप्रमाणे ढगांच्या पडद्यातून या पर्वतांच्या अस्पष्ट रेषा दिसतात. काळ्या मेघांना त्यांच्या कडांची किनार जोडल्यासारखी दिसते. लहान ढग तर या गिरिराजांच्या अंगाखांद्यावर नित्य खेळत असतात. वनराजांच्या अंगावर उंदराने बागडावे तसे. वनराज, सिंहासाठी शब्द कुठला आहे? वनराज, गिरिराज नाही. त्यानंतर गिरिराज तर अर्थातच येणार नाही, गिरी म्हणजे पर्वत असतो. चांदण्या रात्री ही हिमगिरीची रांग क्षितिजावर दिसणाऱ्या आकाशगंगेसारखी भासते. चांदण्या रात्री ही हिमगिरीची रांग क्षितिजावर दिसणाऱ्या आकाशगंगेसारखी भासते. सकाळी पूर्वेकडील महादेव पर्वतांच्या सूर्यकिरणांनी चमचमताना दिसते. त्याच्या शिखरावरील बर्फाचे अस्तित्व ऋषीमुनींच्या पिंजारलेल्या जटाप्रमाणे वाटते. कशाचे अस्तित्व? बर्फाचे, ऋषीमुनींच्या पिंजारल्यासारखे. पुढचं वाचायची गरजच नाहीये कारण आपल्याला ह्याचं उत्तर सापडलंय. शाबूत असणे म्हणजे टिकून राहणे आहे. देन सिंहासाठी शब्द कुठला आलेला आहे? वनराज. आणि त्याच्यानंतर ऋषींच्या जटा कोणाला म्हटलेला आहे? बर्फाला. बर्फांचे अस्तित्व ऋषींच्या जटासारखे भासते असं पाहिलं ना आपण. सो कशाला म्हटलेला आहे? बर्फाला. तर इथे आपले 15 प्रश्न झालेत. प्रश्न इझी होते. 15च्या 15 तुमचे बरोबर आले असतील. तुमचे किती बरोबर आले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन आन्सर आपण कंटिन्यू करायचे का याच्याबद्दलचा पण तुमचा फीडबॅक द्या. अर्थातच आपण नंतर इंग्लिशचे आणि बाकी सब्जेक्टचे GSचे वगैरे असतील तर ते क्वेश्चन पण घेणार आहोत. पण सुरुवातीला आपण मराठी कंप्लीट करणार आहोत. 2022मध्ये TCS IBPSने ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत त्याच्यामधले क्वेश्चन्स आपण करत आहोत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल आणि हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि त्यासोबत शेअर सुद्धा करा. कारण तुमच्या फीडबॅकवरतीच हे कंटिन्यू करायचं की नाही हे मी ठरवणार आहे. बऱ्याचदा स्टुडंटना असं वाटतं की मॅमनी सुरू केलं आणि नंतर बंद केलं. त्याचं रिझन हे असतं की तुम्हा लोकांचा रिस्पॉन्स तसा मिळत नाही आणि मग मला असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी एवढी मेहनत आपण घेतोय आणि स्टुडंट फक्त टाइमपासमध्येच गुंग आहे. त्यांना अभ्यासाचे व्हिडिओज नको वाटतात, स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज पाहायला आवडतात असं कुठेतरी जाणवतं आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी परत थांबावंसं वाटतं. त्यापेक्षा मग जे ऑलरेडी करत आहेत जसं की पेड बॅचेस आहेत, मराठी इंग्लिश आता सुरू आहे, तर मग त्यांचं डिस्कशन घेतलं तर तिथे ॲटलिस्ट त्याचा ते फायदा तरी घेतात. मग तिकडे थोडी मेहनत घेतली तर चालेल असं वाटतं. कारण ते त्यांचा रिझल्ट पण दाखवत असतात आणि त्यामुळे कुठेतरी मग करायची इच्छा नाही होत. त्यामुळे तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर अर्थातच तुमचा फीडबॅक महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर कंजूसपणा न करता लाईक आणि शेअर पण करत जा. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.